एक ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले एक ओव्हर. पहिली ओव्हर पॉवर प्ले. तर या श्री ज्योतिबा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित येलूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 15 15व्या पर्वातील सेमीफायनल नंबर 1 चा सामना एका बाजूला माऊली तालीम मंडळ जाधववाडी तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज स्पोर्ट्स 5 षटकांची ही लढत पाहायला मिळणार. एक ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे. 4 गोलंदाजांचा आपण वापर करू शकता. एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो. माऊली तालीम मंडळ जाधववाडी या संघाची सलामीची जोडी मैदानात. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सूरज निघालेत. पहिलाच बॉल वरती लॉब केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु झेल धरणीला दान दिला जातोय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले झेल टिपण्यासाठी, कारण अंकुश सारख्या फलंदाजाची विकेट मिळवायची होती पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाला. अक्षयाचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले या पहिल्या चेंडूवरती. 2 धावसंख्येने आपलं व आपल्या संघाचं खातं देखील खोललेलं पाहायला मिळते अंकुशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील गोलंदाजीच्या रनवेवरून. हे आखू टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने धावफलकात बदल होताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 3 आकड्यावरती. आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत जिंकणारा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये धडक मारणार आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला महेश बजागे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय महेश बजागे. मात्र महेश डगआउट मधूनच सेट होऊन आल्यासारखा दिसतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. फुलर यांचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. झेल धरणीला दान दिला जातोय. बरेच काही घडताना पाहायला मिळतं. या षटकाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. ते दुसरे ते 1500 त्यांचा रेट लय 1500 रुपये.
आपले इथले मलकापूरच्याच हे जे निखिल शिरगावकर माहीत असतील तुम्हाला. हां ते असतात ते आम्हीच असतोय तांबळे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. याही वेळी उडवले समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे बनतील फक्त दर्शक त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा येतोय खणखणीत चौकार. पहिल्या षटकात समाप्त केल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा. काय गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. काल दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला मिळतोय आपल्याला महेश बजागे. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघादरम्यान सुरू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला पृथ्वीराज स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला माऊली तालीम मंडळ जाधववाडी. कोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर काव कॉर्नरच्या दिशेने चांगले वेपर्स पाहायला मिळतात. नक्कीच झेल पकडू शकले नाही परंतु 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. नवनाथ महाजन यांच्या माध्यमातून चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत कारण त्यांना देखील माहित आहे सेमीफायनलची लढत आहे. मेगा फायनल मध्ये जाण्याचं तिकीट नावावरती लागलेलं आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकडे होते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अंकुश याला लॉक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शो काय संधी क्रिएट झाले. अप्रतिम झेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल कोणी टिपला असेल तर आकाश चव्हाण याच्या नावावरती पाहायला मिळतोय. काय झेल टिपलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला नक्कीच आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. जावे मैदानाच्या आतमध्ये हिनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांचा बेताज बादशाह अर्थातच संदीप जाधव सँडी. पहिलाच बॉल डाऊन द लेग हाताळलेला आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेलेली चुकी पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्राज मध्ये भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली होती तदनंतर मात्र एक अप्रतिम झेल देखील पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळा. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. वारंवार मात्र पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून चुका केल्या गेल्यात. या महत्वाच्या सामन्यामध्ये झेल सुटला गेलाय. संदीप सारख्या तगड्या फलंदाजाची विकेट मिळवण्याची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून. हे मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धाव फलक पाहिलं तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 21 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. येस इट इज फलंदाज त्रिफळजी होतोय. दांडी गुल झालेली आहे. चेक केलं गेलंय. संदीप चेक केलं गेलंय, तदनंतरच विकेट घोषित केलेली आहे. चेंडू चेंडू थेट जाऊन लेग स्टिक वरती आदळलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र संदीप जाधव याला माघारी परतावं लागते. महत्वाच्या सामन्यामध्ये हुकमाचा इक्का मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय माऊली तालीम मंडळ जाधववाडी संघाचा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 2 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात केवळ 6 धावा आणि 2 गडी बाद केलेले आहेत निशांत याने. चांगली गोलंदाजी निशांत याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून तिसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती तुकाराम थोरवत. आणखीन एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं गेलं तर महेश बजागे आहेत सलामीला आलेले. हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. महेश यांच्या माध्यमातून या फलंदाजाला अखेरच्या चेंडूवरती मैदानावरती तळ ठोकून उभं राहणं गरजेचं असणार आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल टिपला गेलाय. फलंदाज झेल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. महेश बॅक टू द डगआउट. चला शाळेजवळ जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण बाजूला व्हायचंय. आयोजन कमिटी
याचा आस्वाद तुम्हीच घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचं गालबोट लावू नका. दोन टीमचा डगआउट चेंज करायचा आहे. तर स्ट्राईक इन बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. माऊली तालीम आपला 12वा खेळाडू नाही आहे. केतन. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो लक्ष द्या. हे आपल्याच गावची टुर्नामेंट आहे आणि आपल्याच गावच्या टुर्नामेंट मध्ये अशी हुल्लडबाजी करू नका. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागेल असं काही कारण करू नका. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लॉब करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. केतनने मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तदनंतर मात्र डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतो. थोड्याशा अडचणीमध्ये सापडलेला आहे संघ माऊली तालीम मंडळ जाधववाडी. या संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच 15 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र लागोपाठच्या अंतरावरती विकेट गमावताना पाहायला मिळाला हा संघ. यावेळी देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. वॅकन्सी एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण होतील या फटक्याबरोबर. मिळणाऱ्या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर होणारा सामना या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला स्पार्टन बॉयज तर दुसऱ्या बाजूला मार्तंड स्पोर्ट्स. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. फलंदाज बाद आहे. तुम्हाला एक काम करा. मी तुम्हाला एक 4-5 वाजता निवांत फोन करतो. आता मी जरा समालोचन करतो मॅच. चला पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. मागचं नको. मागचं आता काय झूम होत नाही का? झूम नाही होणार. साइड अँगल दिसणार. आउट आहे. हिट झालं.
यस, फलंदाज त्रिफळाजीत आहे. पहा, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे महत्वाच्या सामन्यामध्ये माऊली तालीम मंडळाची फलंदाजी मात्र ढासळलेली पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय पहा तुकाराम थोरवत. आपला अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवतो आपल्या संघासाठी फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी. फायनलचं तिकीट कोणाच्या नावावरती होणार, नक्कीच उत्सुकता लागलेली आहे. 15व्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण पाहतोय. आयोजकांची अखंड मेहनत, परिश्रम, कष्ट, जिद्द, चिकाटीच्या जोरावरती या 15व्या पर्वापर्यंत ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हॅट्रिकची संधी असणार आहे तुकाराम थोरवत याला. पाहिजे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान पटकावतोय का. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड एज होती का, नक्कीच पाहणं कठीण असणार आहे. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 23 धावा. षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्कोर कार्ड वरती 5 गडी बाद 23 धावा. थोडस अडचणीमध्ये सापडतोय माऊली तालीम मंडळ जाधववाडी हा संघ या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. नक्कीच त्यांच्या फलंदाजांना थोडस अपयश आलं. डावाची सुरुवात नक्कीच त्यांनी चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या होत्या. तदनंतरच्या 12 चेंडूंमध्ये केवळ कुठल्या गेल्या 8 धावा, आणि त्या 8 धावा जमा करताना तब्बल 5 गड्यांना तंबूच्या आश्रयामध्ये परतावं लागलेलं आहे. अखेरच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. यानंतर होणारा सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना, एका बाजूला मार्तंड स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला स्पार्टन बॉयज, हे 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर यानंतर दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तर जाव्यात मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती निशांत आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय स्वप्नील आहेत. पहिलाच बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. लाकूड तोड गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय केले. आणखीन एक विकेटचं पतन. स्वप्नील बॅक टू द डगआउट. रोहित आलेत फलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळा अलॉंग दी कार्पेट. एकच धाव प्राप्त होईल. या फटकावरती मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिले गेले तर विजय आहेत. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची अनुभवी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पृथ्वीराज स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून जकडून ठेवले माऊली तालीम मंडळ जाधववाडी सारख्या तगड्या
संघाला. ओहो लॉफ्ट केला आडवा बॅटचा कडवा प्रहार चेंडू जाईल सीमारेषापर. सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक वाव. ठोकला आणखीन एक येलो प्रीमियर लीग क्रॅकिंग षटकार. मंडळाच्या डग आउट मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडला तर नंतर अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या रनवेवरून. ओहो यावेळी देखील चांगला चेंडू डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. परफेक्ट यॉर्कर टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय गोलंदाज निशांत याच्या माध्यमातून. आता मात्र जकडून ठेवलंय विजयाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी देखील बीट होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 30 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवनाथ महाजन आपल्याला पाहायला मिळते. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि या 6 चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला रोहित आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय आहेत. अखेरचे 6 बॉल. या 6 बॉल मध्ये कुठेतरी 2 किंवा 3 मोठे फटके आले तर फायटिंग टोटल उभा करता येईल माऊली तालीम मंडळ जाधववाडी संघाला. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. डीपेक्स कव्हरच्या दिशेने क्षेत्रशः फंबल होत आहेत. एकच धाव. पहा विजय यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. स्वतःवरती विश्वास दाखवला या महत्वाच्या सामन्यामध्ये. 31 धावसंख्या स्कोर कार्ड होती 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला विजय आहे. ज्या विजयने मात्र नक्कीच आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. गोलंदाज नवनाथ निघालेत आपल्या रनवेवरून. आणखीन एक आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दांडी गोल सक्सेसफुल. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचे 4 चेंडू फेस करण्यासाठी 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय रोशन जाधव. 7 गडी गारद झालेले आहेत माऊली तालीम मंडळ संघाचे. धावसंख्या स्थिर आहे 31 या आकड्यावरती. या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 8 किंवा 10 धावा नक्कीच याव्या लागणार आहेत. बॅकफूट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा स्कोर कार्ड वरती. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी चांगला चेंडू डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. नवनाथ याच्या माध्यमातून डॉट बॉल होतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते.
या महत्वाच्या सामन्यामध्ये कुठेतरी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जसा डाव गडगडतो त्याच पद्धतीने डाव विखुरलेला पाहायला मिळतोय माऊली तालीम मंडळ संघाचा. आणखीन एक उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न पद्धत आली, त्याचा उपयोग केला. त्यानंतर मात्र एक छोटी सिंगल प्राप्त केली, एक चिकी सिंगल प्राप्त होते. धावफलक जाऊन पोहोचेल 34 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला रोहित आहेत. काय होईल येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये, किती धावांपर्यंत मजल मारता येईल. ड्रॉप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे या पहिल्या सत्रातील. बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र कव्हरच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहेत, थोडे फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत होतोय. पवार, प्रथमेश पवार कुठे असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रथमेश पवार. येणारे 30 बॉल 37 ची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाला. सामना जर त्यांनी जिंकला तर थेट मेगा फायनल मध्ये धडक मारणार आहेत. गरज पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात. एका बाजूला सूरज तर दुसऱ्या बाजूला अमोल. 30 बॉल 37 ची गरज. घ्या ना सर, लाजू नका.
चला स्पार्टन बॉयजचे कर्णधार शुभम सुतार आपल्याला विनंती आहे, अखेरचा पुकार आहे. समोरच्या संघाचा कर्णधार आलेला आहे. ओ घ्या टॉस घ्या. खिशातला घाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संदीप जाधव अर्थातच सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मार्तंड स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवा. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेने ढकलला जातोय आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने आणला जातोय. अर्थातच काय समोरच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक लावलेले आहेत. उडवलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनतील फक्त दर्शक. चेंडू जाईल सीमारेषा पार. क्रॅकिंग षटकार. षटकार आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. नक्कीच एक संधी निर्माण केली होती, परंतु यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये थोडंसं कुठेतरी कम्युनिकेशन कमी पाहायला मिळालं. तदनंतर मात्र चेंडू सीमारेषा पार गेला. आणखीन एक विकेटची संधी निर्माण केलेली आहे. महेश बजागे झेलखाली फलंदाज होतोय जलबाद. पहिल्या विकेटचं पतन. अमोल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाची मुलुक मैदानी तोफ अर्थातच नवनाथ महाजन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती. नवनाथ आलेत इन ॲट नंबर 3 वरती. पहिलाच बॉल ऑफ केला, एरियल रूट दिला गेलाय. बाहेर पडलाय. षटकार आहे. पहा आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा. 4 बॉल झालेले आहेत. यावेळी मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते संदीप यांच्या माध्यमातून. एक चांगला खेळाडू आहे संदीप. आपल्याला जर पाहायला गेले तर अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होताना देखील पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळाडू आहे. माऊली तालीम संघाचा एक हुकमाचा एक्का पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन स्लोअर वन हाताळला होता. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 13 धावा.
तुमचा निर्णय कळालेला आहे, आमच्यापर्यंत आलेला आहे. मार्तंड स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय स्पार्टन बॉयज संघाला. येणारे 24 बॉल 24 ची गरज पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाला. 24 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असणार आहे मेगा फायनल मध्ये धडक मारायची असेल तर. आणि त्या 24 बॉल मध्ये 24 धावा डिपेंड कराव्या लागतील माऊली तालीम मंडळ जाधववाडी संघाला, त्यांना हा सामना जिंकून मेगा फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय विजय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळा आहे त्यामुळेच चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. त्यानंतर एक धाव पूर्ण झाली, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नवनाथ महाजन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती ज्या खेळाडूने षटकार ठोकला, यावेळी मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. डावे एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा अवांतर धावेचा. व्हाईट बॉलने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, त्याला मात्र फेकून दिले सीमारेषा पार. आणखीन एक क्रॅकिंग षटकार. फुलटॉस चेंडू पाहिला आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलेला आहे नवनाथ महाजन. चला पंचांना विनंती, आला मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 धावा, 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. व्हाईट बॉलने स्कोर कार्ड मध्ये भर पडते. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू ची मागणी केली जाते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. चला ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल. आयटीचा व्हाईट बॉल असणार आहे. चला पंचांचा निर्णय आलेला आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू जाऊन सरळ शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. बॉडी लाईन गोलंदाजी ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल नवनाथ महाजन यांच्या विरोधामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 22 या आकड्यावरती. आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. आता मात्र गोलंदाजांनी ते ओळखलेलं आहे. सामना संपल्यानंतर लगेचच मार्तंड स्पोर्ट्स आपण मैदानावरती यायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. आणखीन एक खराब चेंडू, त्याचा खरपूस घेतलाय समाचार
चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. षटकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. अद्यापही 9 धावांची गरज आहे. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला. सी कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण होईल. षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 29 धावा. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल 8 धावांची. 18 बॉल 8 धावा. मध्ये 18 बॉल 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा कर्णधाराने संदीप जाधव यांना पाचारण केलेलं पाहायला मिळतंय. 18 बॉल 8 धावांची गरज. मेगा फायनलचं तिकीट कोणत्या संघाच्या नावावरती होणार येणारे 18 बॉल नक्कीच सांगून जातील. चला सामन्याला सुरुवात करायचे. 18 बॉल 8 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला नवनाथ आहेत. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, त्यानंतर फटका खेळा. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्यांच्या चुकीचा फायदा नक्कीच मिळालेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. समीकरण बदललं जाते. येणारे 17 बॉल 7 ची गरज. 17 चेंडू 7 चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर सूरज जाधव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळा. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. समीकरण बदललं जाते. येणारे 16 बॉल 6 धावांची गरज असणार आहे. 16 चेंडू 6 धावा. विजयाचा षटकार येणार का? फटका खेळाय. चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोज सीमा पार. नवनाथच्या बॅट मधून येतो क्रॅकिंग चौकार. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. येणारे चेंडू बाकी असतील 15. चांगला चेंडू. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. नवनाथच्या माध्यमातून एकच धाव प्राप्त होते. आता स्कोर्स लेवल झालेला पाहायला मिळतोय. एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज होतोय झेलबाद. आहे एका धावेची गरज असताना देखील षटकार मारून सामना संपवण्याचा प्रयत्न होता. एक बॉल शिल्लक आहे. एका धावेची गरज आहे. येणारे चेंडू बाकी असतील 13 बॉल मध्ये 1 धावेची गरज. आणि या फटक्याबरोबरच पृथ्वीराज स्पोर्ट्स या संघाने फायनल मध्ये धडक मारलेले.
15व्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट मिळालेला आहे पृथ्वीराज स्पोर्ट्स हा संघ काँग्रेस